are welcome on YouTube channel Learn for Knowledge. Dear students of 7th standard, today we are going to learn a new topic, news analysis. News analysis means बातम्यांचे विश्लेषण. Let's start. A न्यूज आपण बघणार आहोत. या न्यूज एनालिसिस मध्ये 4 बातम्या आहेत, त्यातली ए न्यूज आपण लर्न करणार आहोत. क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल्स. परीक्षा गृहांमध्ये बंद बुटांना मनाई अशी हेडलाईन जी आहे, असं शीर्षक जे आहे, असा मथळा जो आहे, तर तो या बातमीला देण्यात आलेला आहे. दिस न्यूज इज फ्रॉम बेंगलुरू. ही बातमी जी आहे तर ती बेंगलुरू इथून देण्यात आलेली आहे. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू has recently issued a list of do's and don'ts for candidates taking the entrance test to the prestigious institute this year. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू. आता बेंगलुरू येथील शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी जे आहे, यांनी नुकतीच त्यांच्या प्रतिष्ठित संस्थेच्या प्रवेश परीक्षेला यावर्षी बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा उमेदवारांसाठी एक वर्तन नियमावली जी आहे तर ती सादर केलेली आहे किंवा प्रसारित केलेली आहे. इश्यू केलेली आहे. इश्यू म्हणजे सादर करणे, प्रसारित करणे. द कॅन्डिडेट्स विल नॉट बी अलाउड टू एंटर द एक्झामिनेशन हॉल वेअरिंग क्लोज्ड शूज, बूट्स, इवन सॉक्स. आता या उमेदवारांना म्हणजेच या विद्यार्थ्यांना परीक्षागृहामध्ये आतमध्ये शूज असतील म्हणजे बूट असतील, बंद बूट असतील, मोजे असतील घालून येण्याची परवानगी दिली जाणार नाही. Other items which will not be allowed inside include mobile phones, microphones, earplugs, calculators and other electronic gadgets, pouches, printed or blank paper and even pens. त्याचबरोबर मोबाईल फोन असतील म्हणजे भ्रमणध्वनी असेल किंवा मायक्रोफोन्स असतील, इयरप्लग्स असतील, कॅल्क्युलेटर्स असतील आणि इतर इलेक्ट्रॉनिक किंवा तांत्रिक उपकरणे जी आहेत किंवा पाउचेस आहेत, छापील किंवा कोरे कागद आहेत किंवा पेन आहे, लेखण्या आहे, या सुद्धा आत नेता येणार नाही. The pens will be provided in the hall by the invigilators. आता परीक्षा गृहात गेल्यावर पर्यवेक्षकांकडून ज्या काही पेन्स आहेत, ज्या लेखण्या आहेत, तर त्या लेखण्या पुरवण्यात येणार आहेत. नाउ व्हॉट इज मीन बाय इन्व्हिगिलेटर्स? इन्व्हिगिलेटर्स मीन्स पर्यवेक्षक. जे काही पर्यवेक्षक आहेत तर तेच तुम्हाला पेन देणार आहेत, म्हणजेच लेखण्या देणार आहेत. नाउ हिअर आर सम क्वेश्चन्स ऑन धिस न्यूज. या बातमीवरती काही क्वेश्चन्स जे आहेत तर ती क्वेश्चन्स आहेत. या क्वेश्चनची आन्सर्स आपल्याला बघायची आहेत. क्लोज्ड शूज नॉट अलाउड इन एक्झामिनेशन हॉल. यावरती या न्यूजच्या मथळ्याखाली, हेडलाईन खाली जी काही क्वेश्चन्स आहेत, काही प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये क्वेश्चन फर्स्ट, व्हॉट इज द मीनिंग ऑफ इश्यूड कॅन्डिडेट्स अँड इन्व्हिगिलेटर्स? आता इश्यूड, कॅन्डिडेट्स आणि इन्व्हिगिलेटर्स यांचा अर्थ काय होतो तो आपल्याला लिहायला सांगितलेला आहे. नाउ द मीनिंग ऑफ इश्यूड. आता इश्यूडचा अर्थ काय होतो? मेड समथिंग नोन फॉर्मरली. सेकंड वर्ड इज कॅन्डिडेट्स. नाउ द मीनिंग ऑफ कॅन्डिडेट्स इज हिअर द स्टुडंट्स taking an examination.
Now the meaning of invigilators. Now what is mean by invigilators? The person who are appointed to supervise the students who are टेकिंग अँड एक्झामिनेशन. परीक्षा देत असणाऱ्या विद्यार्थ्यांवरती देखरेख ठेवण्यासाठी असणारे, ज्यालाच आपण मराठीमध्ये पर्यवेक्षक असं म्हणतो. आता सेकंड क्वेश्चन आहे, हु इज कंडक्टिंग द टेस्ट. परीक्षा कोणी आयोजित केलेली आहे? कोण घेत आहे ही परीक्षा? त्याचा आन्सर आहे शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू इज कंडक्टिंग द टेस्ट. शिवम इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी बेंगलुरू ही परीक्षा घेत आहेत. देन थर्ड क्वेश्चन, डिस्कस द फॉलोइंग इन ग्रुप्स ऑफ 4 or 5. आता 4 ते 5 जणांच्या ग्रुपमध्ये खालील गोष्टींवरती चर्चा करायची आहे. त्यामध्ये ए आहे, व्हाय इज क्लोज्ड फुटवेअर्स शूज सॉक्स नॉट अलाउड इन द एक्झामिनेशन हॉल. परीक्षा कक्षामध्ये बंद पादत्राणे वापरण्यास का परवानगी नाही, यावरती डिस्कशन करायचं आहे, चर्चा करायची आहे. आता या ठिकाणी चर्चा करण्यासाठी पॉइंट्स दिलेले आहेत. कोणकोणते पॉइंट आपण त्यावरती चर्चा करू शकतो? फॉर प्रिव्हेंटिंग कॉफी, हायडिंग नोट्स अँड अदर मटेरियल्स फॉर युजिंग इन द आन्सर शीट्स. विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका सोडवत असताना कोणत्याही प्रकारे लपवलेलं मटेरियल जे आहे तर ते त्यांनी आतमध्ये नेऊ नये, यासाठी त्यामध्ये बंदी घालण्यात आलेली आहे. अशा प्रकारची चर्चा जी आहे तर ती आपण करायची आहे. त्यानंतर चर्चा करण्यासाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हाय हॅज द इन्स्टिट्यूट नॉट अलाउड इलेक्ट्रॉनिक गॅझेट इन द हॉल. संस्थेने परीक्षा कक्षामध्ये इलेक्ट्रॉनिक साधने वापरण्यास का मनाई केलेली आहे? आता याचे पॉइंट्स आहेत. काय पॉइंट्स आहेत? Some candidates take a disadvantage of keeping electronic gadgets. हा एक पॉइंट आहे, यावरती चर्चा करायची आहे. काही विद्यार्थी त्याचा गैरफायदा घेतात. कम्युनिकेट आउटसाइडर्स, फीड आन्सर्स इन द गॅझेट फॉर कॉपिंग. अशा प्रकारे पॉइंट घेऊन यावरती चर्चा करायची आहे. आता पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट अदर मेजर्स कॅन बी टेकन टू प्रिव्हेंट कॉपी. कॉपीला प्रतिबंध करण्याकरता इतर कोणते उपाय करता येऊ शकतील, ते त्यावरती डिस्कशन जे आहे तर ती चर्चा करायची आहे. आता या ठिकाणी पॉइंट दिलेले आहेत. स्ट्रिक्ट सुपरविजन, सीसीटीव्ही कॅमेराज इन ईच क्लास हॉल, सर्चिंग क्लॉथ्स, कंपास बॉक्सेस एक्सेट्रा. Stringent action to be taken against the candidates found copying to the extent to complete ban. अशा प्रकारे यावरती चर्चा करायची आहे, डिस्कशन करायचं आहे. नाउ क्वेश्चन 4, व्हाय इज धिस न्यूज पब्लिश्ड इन न्यूजपेपर्स. ही बातमी वर्तमानपत्रात का प्रसिद्ध केली आहे? आता त्याचं आन्सर आहे, the news is published in the newspaper as a warning to all concerned, also to spread awareness among parents, students and the school managements and to prevent copying cases. Now news B. आता B न्यूज आहे, रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. रितिकाने घेतली अभिनयातून निवृत्ती. अशा हेडलाईन अंतर्गत, अशा मथळ्या अंतर्गत ही न्यूज जी आहे तर ती देण्यात आलेली आहे. दिस न्यूज इज फ्रॉम मुंबई, सप्टेंबर 9 सप्टेंबरला मुंबई या ठिकाणाहून ही न्यूज जी आहे तर ती पब्लिश झालेली आहे. फेमस ऍक्ट्रेस
Ritika, who is believed to be the most highly paid star in Bollywood, is all set to break the hearts of her fans. बॉलिवूडमधील सर्वाधिक मोबदला घेणारी तारका असे जिच्याबद्दल बोलले जाते ती प्रसिद्ध अभिनेत्री रितिका आता आपल्या चाहत्यांचा हृदयभंग करण्याच्या तयारीत आहे, अशा प्रकारची ही न्यूज आहे. In an informal chat with journalists, she revealed that she will not sign any more films after completing the big budget movie and next month. पुढील महिन्यात अँट हा बिग बजेट चित्रपट पूर्ण केल्यानंतर आपण आणखी कोणतेही नवीन चित्रपट स्वीकारणार नाही, असे पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारत असताना तिने जाहीर केलेलं आहे. She refused to give any reasons for her decision. आणि आपण हा जो काही निर्णय घेतला या निर्णयामागील कोणतीही कारणे देण्यास तिने नकार दिला आहे. तिने रिफ्यूज केला आहे. रिफ्यूज मीन्स नकार देणे. कोणतंही कारण देण्यास तिने नकार दिलेला आहे. However, sources close to reveal that now she wants to make a career in politics. मात्र तिच्या नजीकच्या सूत्रांकडून असे समजले आहे की आता तिला राजकारणामध्ये सक्रिय होण्याची इच्छा आहे, अशा प्रकारची ही न्यूज आहे. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग. आता या न्यूज खाली या न्यूजवर अवलंबून असणारे डिपेंड असणारे काही क्वेश्चन्स आलेले आहेत. या क्वेश्चनची या प्रश्नांची उत्तरे आपल्याला बघायची आहेत. रितिका टेक्स अ ब्रेक फ्रॉम ऍक्टिंग हे हेडलाईन आहे. त्या अंतर्गत जी बातमी आहे त्यावर आधारित जे क्वेश्चन्स आहेत ते आपण बघणार आहोत. नंबर 1, गेस द मीनिंग ऑफ. पुढील शब्दांचे अर्थ सांगायचे आहेत. आता शब्द आहेत मोस्ट हायली पेड, रिव्हील्ड आणि साइन फिल्म्स. या शब्दांचे अर्थ आपल्याला सांगायचे आहेत. आता फर्स्ट, मोस्ट हायली पेड मीन्स द ऍक्टर और ऍक्ट्रेस who gets the highest amount for acting in every film. Next, revealed. The meaning of revealed is made something known to somebody. Now, next, sign films. To sign a legal agreement with the producer for acting in the films. Now, second question. What words are used for the following in the news items? पुढील बाबींकरिता बातमीत कोणते शब्द वापरलेले आहेत ते सांगायचे आहेत. आता फिल्म इंडस्ट्री यासाठी बातमीमध्ये कोणता वर्ड वापरलेला आहे? बॉलिवूड वापरलेला आहे. त्यानंतर बी, समथिंग ऑन विच अ लॉट ऑफ मनी इज स्पेंट. यासाठी बिग बजेट मूवी अशा प्रकारचे वर्ड्स जे आहेत तर ते वापरलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3, गेस व्हाय अँट इज अ बिग बजेट मूवी. अँट हा चित्रपट मोठ्या खर्चाचा आहे असे तुम्हाला का वाटते? त्याचं उत्तर लिहायचं. आता त्याचं उत्तर आहे कास्ट ऑफ द मूवी मस्ट बी व्हेरी फेमस स्टार्स. देअर फीज मस्ट बी व्हेरी हाय, एक्सपेन्सेस ऑन टेक्नॉलॉजी फ्रॉम फॉरेन कंट्रीज अँड अट्रॅक्टिव्ह, फेबुलस locations must have cost the producer heavily. Now, question 4. Can you think of other reasons for Ritika's decision? रितिकाच्या निर्णयामागे काही इतर कारणे असावीत असे तुम्हाला वाटते का? अशा प्रकारचा क्वेश्चन्स या बातमीवर आधारित विचारलेला आहे. त्याचं आन्सर आहे सी मस्ट बी टायर्ड ऑफ ऍक्टिंग फॉर अ लॉंग टाइम. जास्त वेळ ऍक्टिंग केल्यामुळे, अभिनय केल्यामुळे तिला कंटाळा आलेला असेल. सी माइट बी चूजिंग सम डिफरंट करिअर बिझनेस.
किंवा तिने दुसरा एखादा करिअर निवडला असेल, दुसरा व्यवसाय निवडलेला असेल. शी मस्ट हॅव थॉट ऑफ रिटायरिंग व्हेन शी वॉज ॲट द टॉप. शी माइट बी गेटिंग मॅरिड. अशा प्रकारचे आन्सर्स तुम्ही देऊ शकता. क्वेश्चन 5 आहे, व्हॉट विल बी रितिकाज रिॲक्शन टू दिस न्यूज. या बातमीबद्दल रितिकाची प्रतिक्रिया काय असेल. आता काय प्रतिक्रिया देऊ शकते रितिका या बातमीबद्दल. त्याचा आन्सर आहे, रितिका विल रिफ्यूज टू गिव्ह एनी रिझन फॉर हर डिसिजन और शी विल नॉट मेक एनी कॉमेंट. शी माइट कॉल अ प्रेस कॉन्फरन्स टू क्लिअर द थिंग्स. अशा प्रकारे आज आपण न्यूज ॲनालिसिस यामधले न्यूज ए आणि बी यांचा अभ्यास केला. पुढील व्हिडिओमध्ये आपण न्यूज सी आणि न्यूज डी जे आहे तर त्यांचा अभ्यास करणार आहोत. आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.